अगदी मऊ, तोंडात टाकताच विरघळणारा असा मस्त इन्स्टंट सेट डोसा आणि त्याच्याबरोबर सर्व्ह केली जाणारी डोश्याची बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी आज आपण पाहणार आहोत. इथे मी नारळाच्या चटणीसाठी अर्धा नारळ, एक मोठा चमचा डाळ, थोडीशी कोथिंबीर, 2 मिरच्या आणि 2 मोठे चमचे दही घेऊन हे सगळे बारीक वाटून घेतलेले आहे. आता आपण या चटणीसाठी फोडणी बनवून घेऊया. यासाठी मी 1 चमचा तेलामध्ये थोडीशी मोहरी घालून ती तडतडून त्यात थोडेसे हिंग, कढीपत्ता आणि 1 लाल मिरची टाकून त्याची व्यवस्थित फोडणी देऊन घेणार आहे. चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. यात आता थोडेसे चवीपुरते मीठ घालून हे आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि आपली नारळाची चटणी रेडी आहे. आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊ. यासाठी मी 2 चमचे तेल घेतलेले आहे. यामध्ये मी 1 चमचाभर चणा डाळ आणि अर्धा चमचा उडदाची डाळ टाकून ती रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची आहे. डाळ परतून झाल्यावर याच्यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून त्याही लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. आता फोडणीमध्ये 1 चमचा जिरे घालून ते व्यवस्थित फुलून द्यायचे. यानंतर याच्यामध्ये 5 ते 6 बारीक कापलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता मी यामध्ये स्लाइस केलेला कांदा घालणार आहे. या भाजीला कांदा थोडा जास्त लागतो. इथे जर आपण 3 बटाटे वापरले तर 2 मोठे कांदे छान स्लाइस करून यूज करायचे आहेत. कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटांनी आपला कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. आता ही हळद आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी उकडलेले बटाटे असे हाताने स्मॅश करूनच टाकणार आहे. इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. यात जर कुठे बटाटा मोठा वाटला तर स्पूननेच आपल्याला थोडा स्मॅश करून घ्यायचा आहे. शेवटी यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घालून घ्यायचे आहे. धना पावडरने याची चव खूप सुंदर लागते. आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घातली की आपली भाजी रेडी झालेली आहे. आता मी तुम्हाला अगदी 2 मिनिटामध्ये डोस्याचे पीठ कसे बनवायचे हे सांगणार आहे. यासाठी इथे मी 1.5 कप रवा, 1 कप भिजवलेले पोहे आणि 1 कप दही घेतलेले आहे. हे सगळे आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे. आपले रवा व पोहे वाटून तयार झालेले आहेत. याची कन्सिस्टन्सी आपल्याला आता सेट करावी लागेल. हे बॅटर थोडेसे थिक वाटत आहे. यामुळे मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करत आहे. पाणी टाकून आपल्याला हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ ॲड करून घेऊ. सर्वात शेवटी यामध्ये मी पाव चमचा सोडा ॲड करून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. सोडा टाकल्यावर हे बॅटर आपल्याला 1-2 मिनिटभर असे छान मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करताना ते एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचे आहे. यामुळे आपल्या डोश्याला खूप छान जाळी येते. आता आपण डोसे बनवायला घेऊ. तव्यावर अगदी थोडेसे तेल घालून यावर आपले बॅटर पसरवून घ्यायचे आहे. बॅटर इतर डोस्यांप्रमाणे जास्त पसरवायचे नाही. हा डोसा जाळीदार थोडासा जाडसरच असतो. आपल्या डोस्याला किती सुंदर जाळी आलेली आहे. खालूनही मस्त खरपूस भाजलेला आहे. हा डोसा शक्यतो एकाच बाजूने भाजला जातो, पण मला दोन्ही बाजूने भाजलेला डोसा आवडतो. यामुळे मी दुसरी बाजूही एकाच सेकंदभर भाजून घेणार आहे. आणि अशाच पद्धतीने मी सर्व डोसे करून घेते. माझे सगळे डोसे बनवून झालेले आहेत. हे डोसे मी सर्व्ह करते. तोपर्यंत तुम्ही रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा. थँक्यू.